तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका 2026 या संबंधित काही महत्त्वाचे विषय बघणार आहेत. प्रश्न आणि विषय आहे आंतरराष्ट्रीय विधवा दिन. IMP क्वेश्चन आहे आणि हेच हमखास तुम्हाला विचारण्यात येणार आहे, ही गॅरंटी आहे. मागील परीक्षेतसुद्धा विचारलेले आलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, आंतरराष्ट्रीय विधवा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय विधवा दिन हा 23 जूनला साजरा केलेला जातो. प्रश्न क्रमांक 2 आहे, आंतरराष्ट्रीय विधवा दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 23 जून 2026. इथे 2026 आहे, त्याच्यामुळे 2026 हे उत्तरात येणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, आंतरराष्ट्रीय विधवा दिनाला मान्यता कोणी दिली? तर याचं बरोबर उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघाने, UN. तर तुम्हाला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणी मान्यता दिली? तर संयुक्त राष्ट्रसंघाने. आणि हे प्रश्न मागील सुपरवायझर पर्यवेक्षिका या परीक्षेत येऊन गेलेले आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर आपण असे अनेक प्रकारचे तांत्रिक प्रश्न घटकावर दिलेले आहेत, त्याच्यामुळेच ते जाऊन एकदा व्हिडिओ चेक करा. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. 20 ते 30 मार्क या योजनेअंतर्गत तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाला म्हणजे विधवा दिवसाला अधिकृत मान्यता कोणत्या वर्षी दिली? तर 2010 मध्ये देण्यात आलेली होती यांना. प्रश्न क्रमांक 5 आहे, आंतरराष्ट्रीय विधवा दिनाची सुरुवात कोणी केली? तर लुंबा फाउंडेशन यांनी केली. हा अतिशय महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृत मान्यता कधी दिली हा प्रश्न होता, आणि इथे आंतरराष्ट्रीय विधवा दिनाची सुरुवात कोणी केली? तर लुंबा फाउंडेशन याने. प्रश्न क्रमांक 6 आहे, विधवा दिवसाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 2005 या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे. इथे सुरू करण्यात आली आहे आणि इथे मान्यता मिळाली, त्याच्यामुळे ह्या दोन ज्या साल आहे हे नक्की लक्षात ठेवा. थोडं कन्फ्युजिंग करणारे क्वेश्चन्स आहेत हे. चला तर मग आता आपण पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, आंतरराष्ट्रीय विधवा दिन 2026ची थीम काय आहे? जस्टिस, डिग्निटी अँड इकॉनॉमिक पॉवर ऑफ विडोज. तर ही आंतरराष्ट्रीय थीम आहे 2026ची विडोची. प्रश्न क्रमांक 8 आहे, या टीमचा मराठी अर्थ काय? सॉरी, इथे टीम नाही, थीम पाहिजे आहे, प्रिंटिंग मिस्टेक झाली. तर या थीमचा जो मराठीमध्ये अर्थ आहे ते विधवांसाठी न्याय, सन्मान आणि आर्थिक सक्षमीकरण. आता ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी न्याय त्यांना देण्यात येण्यासाठी, सन्मान आणि आर्थिक सक्षमीकरण यासाठी ही थीम आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 9 आहे, या दिवसाचा मुख्य उद्देश काय आहे? तर विधवा महिलांचा हक्क, सन्मान आणि समस्यांकडे लक्ष देणे. जर तुम्हाला विचारलं या थीमचा मुख्य उद्दिष्ट काय, तर हे तुम्हाला सांगण्यात लक्षात ठेवा तुम्ही, हक्क, सन्मान आणि समस्यांकडे लक्ष वेधणे हा याचा मुख्य उद्देश होता. प्रश्न क्रमांक 10 आहे, जगभरात अंदाजे किती विधवा महिला आहेत? तर हा आकडा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे हे 25.8 कोटींपेक्षा अधिक विधवा महिला आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे, विधवा महिलांना कोणत्या प्रमुख समस्यांना सामोरे जावे लागते? तर गरिबी, भेदभाव, सामाजिक बहिष्कार आणि आर्थिक असुरक्षितता. आता एखाद्या विधवेचा जो नवरा म्हणजे वारलेला असतो, तर त्यांना ह्या गरिबीचं सामोरे करावे लागतात, भेदभाव होतो त्यांच्यावर, सामाजिक बहिष्कार, लोक वेगळ्या नजरेने बघतात आणि आर्थिक असुरक्षितता. आता जर एखादा कर्ता पुरुष नसेल तर त्या विधवाला असुरक्षितता पण असतीच आर्थिक. त्यामुळेच आपली निराधार योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. प्रश्न क्रमांक 12 आहे, अनेक देशांमध्ये विधवा महिलांना कोणत्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते? तर वारसा आणि मालमत्ता हक्क. आता जर एखादी विधवा महिला असेल, तिच्या नवऱ्याचं जे सासरच्या साईडला जे वारसा हक्क असतो तर तो तिला नकारण्यात येतो, म्हणजे नाही देण्यात येतो. आणि मालमत्ता हक्क म्हणजे जर काही जागा असेल, येते म्हणजे कोणतीही गोष्ट प्रॉपर्टी असेल तर तिला देण्यात येत नाही, त्याच्यामुळे त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं. प्रश्न क्रमांक 13 आहे, आंतरराष्ट्रीय विधवा दिन कोणत्या सहलींच्या महिलांसाठी साजरा केला जातो? तर जगभरातील विधवा महिलांच्यासाठी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14 आहे, विधवा महिलांचे सक्षमीकरणासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? तर शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा आणि कायदेशीर संरक्षण. जर विधवा महिलांना जर सक्षमीकरण म्हणजे की त्यांना त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यांना शिक्षण देणे गरजेचं आहे. तसेच रोजगार, जर त्यांनी पैसे कमवले तर ते स्वतः निर्णय घ्यायला सक्षम असेल. आरोग्यसेवा, त्यांचे आरोग्य चांगले असायला हवे. आणि कायदेशीर संरक्षण, जर त्यांच्यासाठी काही लॉ काढण्यात आले म्हणजेच की संरक्षणासाठी, तर ते नक्कीच
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक गोष्टी आहेत. प्रश्न क्रमांक 15 आहे, या दिवसाद्वारे कोणता सामाजिक संदेश दिला जातो? तर विधवा महिलांना सन्मानाने आणि समाधीने वागणूक द्यावी यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिवस म्हणून साजरा केलेला जातो. तर अशाच प्रकारचे आणखी अंगणवाडी सुपरवायझर जी भरती होणार आहे त्यासाठी तांत्रिक प्रश्नांची घटकाची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. कारण की या चॅनलमार्फत आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आलेले आहे आणि घेतसुद्धा आहोत. तुम्ही जाऊन एकदा चॅनलला चेक करा, नक्कीच तुम्हाला फायद्याचे व्हिडिओ दिसतील. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुम्हाला कोणत्या घटकावर प्रश्न म्हणजे व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.